हॅलो, हाय, नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ. मी आशा तुमचं मनापासून स्वागत करते माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. तुम्ही सर्वजण मजेत आहात ना? असायलाच हवे. हे बघा, मॉर्निंगचं दृश्य आहे. पाणी आल्यावर मी सर्व झाडांना पाणी वगैरे सर्व घालून घेतलेलं आहे, कारण की उन्हाळ्यात झाडांना पाण्याची खूप गरज आहे. जसं माणसाला गरज आहे तशी झाडांना पण खूप गरज आहे. म्हणून जास्त पाणी टाकलं आहे, कारण की ते पाणी झिरपून जाते लगेच, जास्त वेळ टिकत नाही ते कुंडीत. म्हणून जास्त पाणी टाकून दिले. पाणी आल्यावर सर्वप्रथम झाडांना पाणी घालून गॅलरी धुवून घेते. मग माझी दुसरी घरातली कामं आवरत बसते. नंतर सगळ्या झाडांना पाणी व्यवस्थित घालून घेतलेलं आहे. उठ, आज आई आली आहे गावाकडून. उठ, त्यामुळे मुलं आई कशीच होती. इथं मी आतमध्ये आले घरात, किचनमध्ये, आणि डब्यातली सर्व साय एकत्र केली व ती कुकरच्या डब्यामध्ये गरम पाणी करायला ठेवलं आहे. ते पाणी ओतून ठेवणार आहे 1-2 तास. म्हणजे जोपर्यंत माझी किचनमधली सर्व कामं आवरतील तोपर्यंत मी ते ठेवणार आहे भिजत. नंतर त्यातमध्ये फ्रीजमधलं बर्फाचे खडे टाकून थोडंसं रवीच्या साह्याने हलवून त्याचं लोणी काढणार आहे. तुम्हाला दाखवते मी नंतर. डायरेक्ट लोणी काढल्यावर किती लोणी साचलेलं आहे, किती काय झालेलं आहे ते लगेच दिसेल तुम्हाला. खरं सांगू ताई, अशा प्रकारे तूप केल्यास खूप छान तूप होते. एकदम पारंपरिक पद्धतीने साईला रवीच्या साह्याने हलवल्यास लोणी निघतं. एकदम ऑर्गॅनिक, कोणतेही भेसळ नाही, काही नाही, आणि मुलांसाठीही चांगलं असतं. पण माझी मुलं खात नाहीत, नागडोळे मोडतात ते. त्याच्यामुळं ते पाणी, गरम केलेलं पाणी मी त्या कढईमध्ये ओतलं, साय ठेवलेल्या, आणि इथे चहाला ठेवलेला आहे. त्या डब्यामध्ये चहा पिलं नव्हतं सकाळपासून, म्हणून चहाला ठेवलेला आहे. आणि आई पण आली होती म्हणून. पुढे जाऊन बघा आईने काय आणलं आहे देवासाठी. न विसरता आणलेलं आहे गावावरून. आपल्या घरी दरवाजात आहेत ना झाडं. बघा काय आणलेलं आहे, पुढे दिसेलच तुम्हाला. इथे चायपत्ती टाकलेली आहे, साखर, चायपत्ती टाकलेली आहे. थोडंसं दूध ओतून चहा बनवणार आहे आणि चहा घेणार आहे सर्वात आधी. मग नंतर बाकीची सर्व कामं करत बसणार आहे. इथे कढईमध्ये नाश्ता बनवलेला होता. चिवच्या पप्पांना नाश्ता देऊन उरलेला नाश्ता झाकून ठेवलेला आहे. किचनना किती आवरलं तरी किचन कट्टा परत सामानाने भरतो. डबे डुबी भांडे परत भरतो. आणि माझं कसं असतं, 2 लहान मुलं असल्यामुळे नाही का, मला ते पटपट काम करून घ्यावं लागतं, उरकून घ्यावं लागतं. म्हणून मी किचन वट्ट्याकडे बघत नाही. मी पटापट स्वयंपाक वगैरे करून घेते. किचन वट्टा भरलं तरी चालतं, नंतर मग निवांत उरकत बसते. चहा झालाच माझा तयार. हे बघा, आईने किती भरपूर फुलं आणलेली आहे जास्वंदाची. दरवाजात झाड आहे, पप्पांनी लावलेलं आणि आईने लावलेलं आहे. हे बघा, सगळ्या स्वामींना, स्वामी समर्थ माझे गुरु, नरेंद्रनाथ आईचे गुरु, दोन्ही गुरूंना एकत्र ठेवलेलं आहे. हे बघा, गुरूंना नैवेद्य दाखवलेले आहेत. माझ्याकडे द्राक्ष होते, काळे द्राक्ष वगैरे नैवेद्य दाखवले. देवारा माझा लालमला झालेला आहे लाल फुलांनी. बघा ना, सगळ्या देवांना घालून फुलं बघा बरोबर झाली. ते एवढी फुलं आणली होती आईने. कळ्या तोडून घेऊन बसली होती रात्री. दुपारीच कळ्या तोडलेल्या होत्या, आणि संध्याकाळी ते आली ना आई ट्रॅव्हल्सने. मग रात्रभर कॅरीबॅगमध्ये होते, तरी फुलं किती छान खुलली आहेत बघा. सकाळी मी दाखवते तुम्हाला. देवपूजा केली. भरपूर फुलं राहिली की देवपूजा करायला पण हुरूप येतो. किती छान वाटते. नुसतं लाल देवारा दिसतोय. सगळ्या देवांना
लाल फुलं प्रिय आहेत. हे बघा. आणि शिवाय मोठी मोठी होती जास्वंदाची फुलं, बारीक नव्हती ती, मोठी मोठी भरगच्च होती चांगली. देवपूजा झाली आहे माझी. फुलं पाहून भरपूर उत्साह आला होता की देवपूजा करावं आणि देवांना सगळ्या घालावी फुलं म्हणून. देवपूजा वगैरे सर्व आटोपलं इथे. आता इथे परत किचनमध्ये आलेलं आहे. तुम्हाला दाखवते मी लोणी किती काढली आहे. एक चहाचं छोटं पातेलं भरून काढलेली आहे लोणी. आज करीब 1.5 kg तरी तूप होईल. आणि तेवढं झालं पण होतं गाळून वगैरे सर्व. इथे तूप कढवायला ठेवलेलं आहे आणि परत संध्याकाळचं चहाची तयारी चालू होती इथं माझी. डायरेक्ट तुम्हाला संध्याकाळीच भेटले होते. तिथून पुढं स्वयंपाक वगैरे करायचा होता. तूप कढवायला ठेवलेलं आहे एकीकडे चहाला ठेवलेलं आहे. आणि भांडे पाणी आल्यावर घासणार होते. दुपारची भांडे जेवलेली वगैरे, त्याच्यामुळं मी ते बेसिंगमध्येच ठेवून दिले. मी म्हणलं ना ताईला, तुम्हाला किती काम आटोपलं तरी माझं काम आटपत नाही. मुलं रडायला लागली की ती कामं तिथल्या तिथं सोडून मग मला पळावे लागतं. हे बघा किती प्रमाणात झालेलं आहे. आता इथे मी भाकरी करायला ठेवलं आहे. तूप कडलेलं आहे, दिसते का तुम्हाला थोडंसं? ते तूप कळत आहे आणि इथं भाकरी बनवत आहे. म्हणजे चहा पिऊन झाला, आता भाकरीला लागले. म्हणजे दिवस माळायलाच लागते मी स्वयंपाक लवकर करून घेते, कारण की नंतर मुलं रडतात वगैरे. 4 भाकरी आणि भाजी केलं की काम झालं. आणि मुलांना लावलेला डाळ भात असतो. चला मी भाकरी वगैरे करते, मग तुम्हाला नंतर भेटते. प्लीज ताईनं व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी देखील आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करत जा, शेअर करत जा, सबस्क्राईब करत जा चॅनेलला आपल्या. आणि चांगली कमेंट लिहत जा, म्हणजे मला चांगले व्हिडिओ, ह्याच्यापेक्षा चांगले व्हिडिओ बनवण्यात उत्साह निर्माण होईल. जेणेकरून उत्साह निर्माण होईल याच्यासाठी तुम्ही चांगली कमेंट लिहत जा. तर चला, सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. मी भाकरी बनवून घेते. ते भाजीत घालायचं आहे म्हणून कट करून ठेवलेलं आहे मम्माने. ते घेऊन हा आहे ते शापना खेळ ना पिलू. Chu no Kikati कसं झालं करायला? झालं
कसं झालं पिलू? कसं झालं पिलू?